यानंतर धक्कादायक बातमी आहे पुण्यातून। पुण्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। स्वतःच्याच वडिलांकडून 11 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार झालाय। शाळेतील गुड टच आणि बॅड टच या उपक्रमातून हा सगळा प्रकार उघडकीस आलाय। पोटच्या मुलीवरच या बापानं 1 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। पुण्यातील वारजे माळवाडीतील हा सगळा प्रकार आहे। शाळेमध्ये गुड टच बॅड टच हे शिकवलं जातं आणि त्यानंतरच हा प्रकार उघडकीस आल्याचं कळतंय। पुण्यात बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत रेवती हिंगवे, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। रेवती, नेमकं काय घडलंय? नक्कीच वर्षा, आपण जसं बघितलं की बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आज नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पुण्यातल्या वारजे माळवाडी परिसरात घडलेली आहे। खरं तर 1 वर्षापासून लैंगिक अत्याचार बाप त्याच्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावरती लैंगिक अत्याचार करत होता। आणि जेव्हा मुलीला शाळेत गुड टच आणि बॅड टच याचं प्रशिक्षण दिलं गेलं, तेव्हा तिला कळलं की आपल्यावरती हे होतंय। आणि तिने जेव्हा तिच्या शिक्षकांना हा सगळा प्रकार सांगितला, तेव्हा शिक्षकांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि आता सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत। निश्चितच, त्यामुळे नराधम बापावरती नेमकी पोलीस काय कारवाई करतायत ते बघावं लागेल। रेवती, खूप खूप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।